तर चंद्रपूरच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी आरक्षणाबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहेत याप्रमाणे मराठा हा कुणबी म्हणून ओळख आहे त्याची, आणि याचे पुरावे अनेक आपण हायकोर्टात पण सबमिट केलेले आहेत। यामुळं आणि साधारणतः जो शेती करतो तो मराठा जरी असला तरी कुणबी म्हणून ओळखला जातो। यामुळं आणि या ठिकाणी आरक्षणाची जी मागणी आहे, कुणबी म्हणून जरी मराठ्यांना आरक्षण आपण मागत जरी असले तरी सध्या जी परिस्थिती जी आरक्षण आहे याच्यातलं नको। मला असं वाटतं की जे शेतकरी जो वर्ग आहे, शेतकरी समजणारा प्रत्येक वर्ग हा कुणबी समजला जातो, आणि कुणबी जे शेती करणारा वर्ग, इकडचा वर्ग कुणबी असं म्हटलेलं जातं। आता एक पद्धतीने जर आपण विचार करायचं ठरवलं तर विदर्भात जे आहे ते 27% आरक्षण आहे, आणि मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे, जे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता। मग त्याच्यामध्ये तुम्ही ओबीसी मध्ये त्यांनी घेतलं तरी चालेल, म्हणजे आमची ती काही हरकत नाही आहे। म्हणजे ओबीसीची लिमिट वाढवावी आणि मग त्यांना कुणबी म्हणून दिलं तर हरकत नाही। हां, ओबीसीची लिमिट जर वाढवली तर त्यांच्यामध्ये यांचा समावेश केला तर आमची काही हरकत नाही आहे। की मुळामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत। जी जात शेती कसून आपला घरदार चालवते त्यांना कुणबी म्हटलं जातं, आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये त्यांना मराठा असं उच्चारलं जातं, आणि विदर्भामध्ये कुणबी। त्याच्यामुळे संस्कृती, बोलीभाषा व सण हे सर्व कुणबी आणि मराठा एकच आहेत। त्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे, आणि या ठिकाणी आमची मागणी पण तशी निवेदनामध्ये आहे। मराठ्यानं जर कुणबीचं असं प्रमाणपत्र दिला तर तुम्हाला तुमचं समर्थन राहील? नाही, मुळामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याला हरकत नाही, परंतु ओबीसी समाजामध्ये दुसरी आता एखादी जात समाविष्ट करणं, म्हणजे ओबीसी मध्ये आता 350च्या वर जाती आहेत, आणि पुन्हा एखाद्या जातीचं जर त्या ठिकाणी समाविष्ट करणं हे कुणबी आणि मराठाला दोघांनाही मान्य नाही।